आपण आता आमरण उपोषण या ठिकाणी चालू केलेलं आहे। परंतु मी आपल्याला एक सांगू इच्छितो की येथील जे जातीवादी प्रशासन आहे याचे डोळे आपण त्यांच्या घरात घुसल्याशिवाय त्यांना कळणार नाही की घराची आप देख रहे हैं अली न्यूज औरंगाबाद। न्याय की अपने हक के लिए पिछले 4 महीनों से जिला कलेक्टर कार्यालय के सामने अनशन पर बैठे हरमुल के सूबेदार रामजी अंबेडकर नगर और माता रमाबाई अंबेडकर नगर के हजारों सामाजिक बंधु बहन जिनके घर और जिंदगियां इस अनमान्य बुलडोजर कार्रवाई में तबाह हो गए। न्याय के अपने हक के लिए पिछले 4 महीनों से जिला कलेक्टर कार्यालय के सामने अनशन पर बैठे हैं। आज इन सभी पीड़ित भाइयों ने 8 अगस्त की सुबह होने वाली का सर्वदलीय सर्वधर्म जन आक्रोश महामोर्चे में शामिल होने का सार्वजनिक समर्थन किया है। जय भीम क्रांतिकारी आपके सहस के लिए अब एक ही चर्चा है, गरीबों का न्याय। अधिकारी के लिए तानाशाही बुलडोजर कार्रवाई के खिलाफ 8 अगस्त को जन आक्रोश महामोर्चा। ये लड़ाई आत्मसम्मान के लिए है, अपने अस्तित्व के लिए है, अपने सामाजिक पहचान बचाने के लिए, आम गरीब के लिए है, अभी नहीं तो कभी नहीं। आप देख रहे अली न्यूज औरंगाबाद। त्यांनी ज्याप्रमाणे आपल्याला 4 महिन्या अगोदर एप्रिलच्या अगोदर आपल्याला विस्थापित केलं, आपला सण डोळ्यासमोर असताना त्यांनी आपले घरदार तोडलेले आहेत। आपले संसार उद्ध्वस्त करण्याचं काम ह्या महापालिका प्रशासकाने या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याला शासनाचा वरदहस्त आहे, त्याची जी मगरुरी आहे। त्यानंतर तुमच्यावर जो अन्याय झाला त्याला जास्त प्रमाणात वाचा फुटली नाही। या ठिकाणी या माता भगिनीच्या अन्यायाच्या विरोधात बसलेल्या आहेत। खरं तर जुनी म्हण आहे, ज्याचं घर जळतं त्यालाच कळतं। हे समाज झोपलेला होता। तुमच्यावर जेव्हा अन्याय झाले त्यावेळेस त्यांचे घर शाबूत होते, परंतु त्यानंतर त्याची डेअरिंग वाढत गेली आणि त्यांनी त्याच्यानंतर या आपल्या झोपडपट्ट्या स्लम वसाहती आंबेडकरी वसाहती तोडायला सुरुवात केली आणि मुकिंदवाडी नंतर मुकिंदवाडी असेल, आंबेडकर नगर असेल, रामनगर असेल, संजय नगर असेल, त्याच्यानंतर उस्मानपुरा, कंचरवाडी, नक्षत्रवाडी, मिटमिटा, पडेगाव या ठिकाणी आपशा बाजार आहे, बाजूला कैलासनगर, दादा कॉलनी। आता आम्ही सर्व ठिकाणी भेटी देत आहोत। प्रचंड आक्रोश नागरिकांच्या मनामध्ये आहे। लोक रडत आहेत, त्यांचे घर गेलेले आहेत, परंतु त्यांना राहण्यासाठी किरायाने घर भेटत नाही, कारण की पावसाळ्याचे दिवस चालू आहेत। या ठिकाणी कोणी तुम्हाला घर किरायाने द्यायला तयार नाहीये आणि हा जी श्रीकांत नावाचा जो प्रशासक आहे त्याला याची काही चिंता नाही। आपण या ठिकाणी उपाशी तापाशी आमरण उपोषणाला बसलो त्याबद्दलही त्याला काही चिंता नाही। त्यासाठी आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल आणि हा तुमचा जो लढा आहे हा आपल्याला रस्त्यावर उतरून या शासनाला दाखवून द्यायचा आहे। आता आपण संख्येने इथे कमी असतो तरी आम्ही आता वैजापूर असेल, गंगापूर असेल, या ठिकाणी कन्नड असेल, पैठणे, करमाडून आम्ही आताच जाऊन आलो। त्या ठिकाणी लोकांच्या गायरानावर जे अतिक्रमण होते ते काढण्याचा सपाटा या प्रशासनाने लावलेला आहे। त्यामुळे तेही लोक खूप परेशान झालेले आहेत आणि ते येत्या 8 तारखेला तुमची ताकद वाढवण्यासाठी या महामोर्चामध्ये लाखोंच्या संख्येने सामील होणार आहेत। हा जो 8 तारखेचा मोर्चा आहे हा कोणासाठीच नाहीये, हा फक्त तुमच्यासाठी। ज्यांचे घर तुटले त्यांना घर भेटले पाहिजे, ज्यांचे मुलांचे शिक्षण, त्यांचं आयुष्य खराब झालेलं आहे, कारण की आपल्याला माहिती आहे एखाद्या परिवाराचं घर तुटलं त्या ठिकाणी त्यांचे रोजगार असतात, आपल्या माता भगिनी भांडे कामाला जातात, कोणी मोलमजुरीला जातात, त्या ठिकाणी त्याची निवासाची व्यवस्था नसते। त्याच्यामुळे त्याला तिथून प्रस्थान केल्यानंतर तो विस्थापित होऊन जातो, परंतु या प्रशासनाला याचं गांभीर्य नाही, कारण की एसी मध्ये राहणारे, एसी मध्ये वाढलेली यांची जमात आहे, यांना आपल्या समाजाबद्दल काही देणं घेणं नाही।
यांना जर आपल्याला धडा शिकवायचा असेल तर येत्या 8 तारखेला आपण पूर्ण ताकदीनं या लाखोंच्या संख्येनं आपल्याला या रस्त्यावर उतरून आपली ताकद दाखवून द्यावी लागेल। ज्याप्रमाणे अतिक्रमणाचा एक निर्णय मी आपल्याला सांगू इच्छितो की आपली बुद्धलेणी तोडायचा एक अतिक्रमणाचा निर्णय झाला होता। विद्यापीठामध्ये 12 धार्मिक स्थळ होते आणि ते हटवण्याचा हायकोर्टाने आदेश दिला होता। हायकोर्टाने आदेश दिल्यानंतर सगळे घाबरले होते की बाबा आता हायकोर्टाचा आदेश आहे, आता याच्या विरोधात कोण जाईल। आताही त्यांनी काय केलं, कोर्टातून एक कातूर केस होती ती निकाली लावली आणि सर्रास सगळे शहरातले अतिक्रमण तोडत सुटले। आता त्यांनी कोर्टाचा आदेश दाखवू जवळजवळ अर्ध्या वस्त्या या ठिकाणी उद्ध्वस्त केलेल्या आहे। आपल्या शहरातल्या त्या सगळ्या आंबेडकरी वसाहती त्याने उद्ध्वस्त केलेल्या आहे। या ठिकाणी जे बिल्डर लॉबी आहे ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सक्रिय झालेले आहे, कारण की आता ही मेट्रो सिटी होणार आहे। त्याच्यामुळे त्यांना गोरगरिबाची चिंता नाहीये, त्यांना असं वाटतं की गोरगरीब या शहरात राहिलेच नाही पाहिजे। आपण या ठिकाणी जे 4 ते 4.5 महिन्यापासून या ठिकाणी बसलेले आहात, मी खरंच आपल्या हिमतीची ताकदीची दाद देतो, आपल्याला एक क्रांतिकारी जीवन करतो। आपल्यामुळे ही चळवळ, आंबेडकर चळवळ या ठिकाणी जिवंत आहे, कारण की आपल्यासारख्या लोकांमुळे आम्हाला या ठिकाणी आंदोलन करण्याची, या अधिकाऱ्यांच्या डोळ्यात डोळे टाकून बोलण्याची, त्यांना भेटण्याची ताकद मिळते। आणि मी सर्वांना आपल्याला विनंती करतो की आपला लढा जर आपल्याला निर्णायक मार्गाकडे न्यायचा असेल, कारण की आत्ताच मला वानखेडे साहेबांनी दाखवलं की आपण त्यांना म्हणलं आम्हाला निवारा केंद्रात घर द्या, निवारा केंद्र तिथे तयार नाही। निवारा केंद्र सगळे ओपन राहा म्हणतो, ओपन मध्ये याचा बाप राहिला होता का कधी? हे एकाच घरात राहतात का बायको लेकर एकाच बांधवर झोपतील का सगळे? मग ते वानखेडे साहेबांनी यांनी मागणी केल्यानंतर तो त्यालाही नाही म्हणतो, म्हणजे उपोषण सोडा परंतु तुमच्या मागण्याही मान्य करणार नाही। आणि या मागण्या आपण मोर्चाच्या दिवशी तर तुम्हाला मी शब्द देतो की त्याचा जो इथं बंगला आहे त्या बंगला बी अतिक्रमण मध्ये आजच